उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये चांगल्याच ॲक्शन मोडवरती आल्याचं दिसतंय। सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या 2 निर्णयांमुळे त्यांचा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये रुद्रावतार समोर आलाय। यामधला पहिला निर्णय म्हणजे माझाच्या पाठपुराव्याला आलेलं यश। अल्पसंख्याक विभागाकडून शाळांना केलेल्या प्रमाणपत्रांच्या खैरातीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत अल्पसंख्याक मंत्री या नात्यानं त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत। सह्या कोणी आणि कुणाच्या दबावाखाली केल्या याची देखील चौकशी केली जाणार आहे। विशेष बाब म्हणजे ही प्रमाणपत्र उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या सहीनं देण्यात आली। आता या सह्या मिलिंद शेणॉय यांना भोवणार आहेत। उपसचिवांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। दुसरीकडे मंत्रालयामधील लाचखोरीच्या प्रकरणावरही त्यांनी तीव्र असा संताप व्यक्त केला। काल झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी झिरवाळांविषयी तीव्र अशी नापसंती व्यक्त केली आहे। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, तसंच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाहीत याविषयी खबरदारी घ्या, अशी समज त्यांनी झिरवाळ यांना दिल्याचं कळतंय। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, 2 महत्त्वाच्या घडामोडी काल ज्या पद्धतीने 75 ज्या शिक्षण संस्था होत्या त्यांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाचा मुद्दा समोर आला होता, यावरती आता नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, ॲक्शन देखील घेतली जाणार आहे। आणि दुसरीकडचा मुद्दा होता तो म्हणजे झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये मंत्रालयामध्ये लाचखोरीचं प्रकरण समोर आलं होतं। यामिनी काल दुपारी सुनेत्रा पवार यांना सह्याद्री अतिथीगृह येथे एक महत्त्वाची बैठक बोलवली होती आणि सकाळपासूनच अल्पसंख्याक खात्यातील भ्रष्टाचाराचं प्रकरण ज्या पद्धतीने समोर आलं होतं त्यानंतर एक तीव्र नाराजी देखील त्यांना व्यक्त केली होती। मिलिंद शेणॉय हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते। यासोबतच राज्य उत्पादन शुल्कचे प्रमुख असणारे सेक्रेटरी असणारे राजेश देशमुख देखील त्या ठिकाणी होते। अनेक महत्त्वाचे पदाधिकारी जे अधिकारी आहेत ते त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये तत्काळ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा अशा पद्धतीचे आदेश देतानाच मिलिंद शेणॉय यांना ज्या सह्या केल्या होत्या डिजिटल स्वरूपाच्या त्या सह्यात अशा पद्धतीची माहिती मिळते, याची देखील चौकशी झाली पाहिजे, किंबहुना मिलिंद शेणॉय यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आता लवकरात लवकर काय कारवाई होते हे तर समोर येईल, कारण मोठा आर्थिक व्यवहार या संपूर्ण प्रकरणात झालेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं त्या दिवशीची अधिकाऱ्यांची या सह्यांचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी चौकशी होईल आणि सत्य समोर येईल। दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये टीका तर होते, खास करून ज्या पद्धतीनं एक खंडणीचं प्रकरण मंत्रालयामध्ये एक लाचखोरीचं प्रकरण घडलं आणि त्या लाचखोरीच्या प्रकरणामध्ये एका कार्यालयातून एका अधिकाऱ्याला पोलीस जे आहेत ते उचलून घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये राज्य अन्न औषध प्रशासन खात्यावर टीका व्हायला सुरुवात झाली, किंबहुना नरहरी झिरवाळ याचा आता राजीनामा होतोय की काय अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं होतं। आणि त्यामुळेच काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी जी बैठक सुनेत्रा पवार यांनी घेतली त्यामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नरहरी झिरवाळ यांचे तर कान टोचण्यात आलेले आहेत। यासोबतच कुठल्याही प्रकारे पक्ष बदनाम होणार नाही, खातं बदनाम होणार नाही याची काळजी घ्या अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना सुनेत्रा पवार यांना दिल्यात। सुनेत्रा पवार सध्या आपल्याला ॲक्शन मोडमध्ये या निमित्तानं पाहायला मिळतात। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।